ते म्हणतात ना, दो दिल एक जान, तसंच आमचं काहीतरी. जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असाच आपण ट्रेंडिंग दोस्तीवरती स्टेटस क्रिएट करणार आहोत. आणि तुम्हाला पण असा स्टेटस क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा क्रिएट करायचा आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे. तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवर व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव पण स्क्रीनवरती दिसत आहे, डायरेक्टली पण तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल, किंवा तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ बघायचा असेल, तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि त्यावरती मेसेज पण करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच फॉलो करा. आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशीच मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 ही 3 नंबरची साईड सिलेक्ट करून घ्यायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जायचं आहे आणि इथनं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंड आपल्याला जो आहे सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आणि सगळ्यात पहिले आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे. तर सगळं काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि आपल्याला ऑडिओ असं ॲड करून घ्यायचं आहे. ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला याचा पार्ट कट करायचा आहे समोरील. ठीक आहे. तर इथनं आपल्याला जवळपास 1 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आता आपण थोडंसं ऐकून घेऊया. ते म्हणतात ना, दो दिल एक जान, तसंच आमचं काहीतरी. तसंच आमचं काहीतरी. त्यानंतर आपल्याला इथं वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आणि जी पण PNG तुम्हाला तुमच्या मित्राची आणि तुमचा जो पण फोटो असेल तो तुम्हाला ॲड करायचा असेल, तर तो फोटो तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा, जो इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे. इमेजेस सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला कैचीचं ऑप्शन कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जायचे आणि इमेजला अशा प्रकारे तुम्हाला इथं परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं. ठीक आहे. आणि डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल, याला तुम्हाला ऑन करून टाकायचं आहे आणि ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर बघू शकता असं काही इंटरफेस येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला करायचं काय, PNGवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती आल्याच्यानंतर थोडंसं PNGला आपल्याला अशा प्रकारे थोडीशी क्वालिटी देऊन घ्यायची आहे, त्याच्याने आपला फोटो थोडासा HD दिसेल. ठीक आहे. आणि ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर परत आपल्याला हेडवरती क्लिक करायचं, 3 डॉटवर जायचं नाही, एक डुप्लिकेट घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे. डुप्लिकेट घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं दोन्ही बॅकग्राऊंडच्या आणि इमेजच्या मध्ये एक बॉक्स दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तो इफेक्ट तुम्हाला इथं दाखवतो, तुम्हाला कोणता इफेक्ट आहे भावांनो. तो बघू शकता, हा वाला तो इफेक्ट आहे. हा वाला इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जायचं आहे आणि गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून तो इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. ठीक आहे. तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे, निथनं आपल्याला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके करायचं आहे. 2 नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि परत आपल्याला त्या इफेक्टमध्ये जायचं आहे आणि त्या इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर इफेक्टमध्ये चाललो आहे आणि इथनं 3 नंबरचा इफेक्ट तुम्हाला परत एकदा ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता आपण थोडंसं ऐकून घेऊया परफेक्टपणे. ठीक आहे. एक जान, तसंच आमचं काहीतरी. थोडंसं आपल्याला पुढं सरकून घ्यायचं आहे. दो दिल एक जान, तसंच आमचं काहीतरी. तर आता परफेक्टपणे ॲड झालेला आहे आणि या इमेजला आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं, जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे, म्युझिक आहे तिथपर्यंत. ठीक आहे. घेतल्याच्यानंतर आपल्याला परत आता व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक टेक्स्ट PNG मिळेल, ती टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली PNG आहे.
हिला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं. कैची साईज ऑप्शनवरती जाऊन पण तुम्ही याला फुल टू स्क्रीन करून घेऊ शकता. त्यानंतर करायचं काय, बॅकग्राऊंडवरती येते इथं जो समोरील पार्ट आहे त्याला कट करून टाकायचा आहे. कट केल्याच्या नंतर इथं आपल्याला जिथं आपला इमेजेस निघतो आहे तिथं यायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि परत एकदा आपल्याला ती PNG ॲड करून घ्यायची. ठीक आहे, परत एक वेळेस आपल्याला तीच इमेजेस ॲड करायची. बघू शकता ही वाली. आणि हिला इथं तुम्हाला खाली ॲड करायचं आहे. ठीक आहे, इथं मध्यम भागी. आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. मग जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्यायची आहे. त्यानंतर परत आपल्याला तिथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर थोडंसं PNGला झूम करायचं आहे आणि इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ॲड केल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला याच्यावर इन ॲनिमेशनवरती येऊन पॉपअप हा ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, आणि याचा स्पीड तुम्ही 0.5 पण ठेवू शकता किंवा असं इतकं ठेवायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला आणखीन एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली PNG आहे. कैची साईज ऑप्शन दोन याला फोटो स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं ब्लेंडिंगवरती नाही यायचं, ओके करायचं आहे. आणि आपल्याला ती दोस्ती PNG तिच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जायचं आणि याला विक टू फ्रंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, फ्रंट केल्याच्यानंतर ती इमेजेस आपली पुढे येईल आणि अशा प्रकारे हिला इथं शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आपल्याला पुढे यायचं आहे आणि जिथनं आपला दुसरा इमेजेस निघतो आहे तिथं यायचं आहे, दुसरा कट. इथं आल्याच्यानंतर थोडंसं ऐकून घेऊया आता. इथं यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. कैची साईज ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे हा ॲड होऊन जाईल. किंवा तुम्ही याला मल्टिप्लायवरती पण सोडू शकता. तर आपण मल्टिप्लायवरती सोडू. ठीक आहे, तुम्हाला व्हाईट कलरमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यावरती सोडावं लागेल स्क्रीनवरती, आणि ब्लॅकमध्ये हवा असेल लाईट इफेक्ट तर तुम्हाला याला याच्यावरती सोडावं लागेल. ठीक आहे, मल्टिप्लायवरती. त्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला ब्लॅक स्क्रीन याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला आहे. कैची चा ऑप्शन फुल टू स्क्रीन करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा व्हिडिओ पण इथे ॲड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि याच्यामध्ये एक बॉर्डर PNG आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. तर बॉर्डर PNG आपण ॲड केलेली आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला पण फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. तर आता तुमचा व्हिडिओ जो आहे पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला मी एक वेळेस प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे. तर मी प्ले करून दाखवतो. ठीक आहे, ते म्हणतात ना, 2 दिल 1 जान, तसंच आमचं काय ते. तर बघू शकता पूर्णपणे आपला कडक व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे दोस्तीवरती. आता करायचं काय आहे, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला सेव्ह करून घ्यायचं असेल खाली एक्सपोर्टचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावना आणि बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.